चला काल रात्री आम्ही या रोडनं आलेलो, तो रोड तुम्हाला आधीमध्ये थोडा थोडा दाखवतो. हा हा काल रात्री ही चढाई करताना आम्हाला भरपूर वेळ लागलेला. एक तर अंधार आणि त्यात फक्त पहिला गिअर दुसरा गिअर, त्यामुळं वेळ लागला. सावधानी हटी दुर्घटना घटी. रस्ते सुद्धा कोणत्या काळी केलेले, रस्त्यावरचं डांबर सगळं गेले पण अजूनही टिकून आहेत, तग धरून आहेत. डोंगर कातरून मधून रस्ता, पुन्हा मध्ये मध्ये पॅचवर्क केले थोडं थोडं. अश्विन आत्ताच त्याचा एक्सपिरियन्स सांगत होता. काल रात्री दीपक, अभि आणि अश्विन एका रूम मध्ये होते ना, तर अश्विन सांगत होता की रात्री दीपक लिटरली राम 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 कंटिन्यू जप करतच रस्त्यावरून वर येत होता. स्लिपरी रस्ता आहे, हळूया.
ब्रिजला केबलनं टाय केले. कुत्रा आमच्या पाठीमागं लागायचा विचार करत होतं, पण विचार त्यानं सोडून दिला. वा, मस्त ब्रिज. पूर्ण हँगिंग ब्रिज. मित्रांनो, ह्या ब्रिज नंतर हा लोखंडी ब्रिज आणि ह्याच्यानंतर लांब तुम्हाला तिकडं जो दिसतोय त्या ब्रिज नंतर वर नारायण आश्रम येथे जायला आम्हाला जवळजवळ 2 तास लागलेले काल रात्री. आणि आज तोच रस्ता डेमध्ये आम्ही फक्त 40 मिनटामध्ये करून खाली आलेलो आहे. आणि इथे खाली पुढे नाश्त्यासाठी थांबलेलो आहे. नाश्ता इथून करणार आणि इथून पुढे धारचूला 29 किलोमीटर आहे. आम्ही होपफुली टाईममध्ये पोहोचेल. बघूया. चला नाश्ता करूया आणि पटापट गाडीवर परत बसूया. इथं नाश्त्यासाठी आम्ही बसलोय. नाश्त्यासाठी रोटी, बटाट्याची भाजी असा काहीतरी मेनू आहे. किचनमध्ये कामकाज चालू आहे. जस्ट नाश्ता करून बाहेर पडलो. 10ला बंद होतंय, त्यामुळं गाड्या आम्हाला पळवायला लागणार आहेत. बघूया 10च्या आत आम्ही अर्ध्या तासात ॲटलिस्ट तो कच्चा पॅच मध्ये पार करतोय का ते. धारचूला इथून 25 किलोमीटर आहे. तवाघाट 7 किलोमीटर. हा, तवाघाटाचं काम चालू आहे. आपण त्या साईडनं बघत होतो हा डॅम, आणि आता आपण डॅमच्या ह्या साईडला आहे. पाणी इथं तटवलंय, त्या साईडला पूर्ण मोकळा आहे. डॅमच्या कडेने जो रस्ता आहे. तो बहुतेक पाण्याचे दरवाजे वगैरे तिथं आहेत. हा, तोच आहे. एकच दरवाजा, एका कडेनं पाणी जाते सगळं. इथे दरवाजा आहे, त्या एका दरवाज्यातूनच पाणी सोडलं जातं. डी रोडवरच आहे. चला, धवली गंगा असं नाव आहे डॅमचं. डॅम झाल्या झाल्या हा टनल. मी तावा घाटामध्ये ऑलमोस्ट देअर पोचतोय. इथे 2 मिनिट वेट करूया. कोण कोण येते फटाफट. सगळे आले की निघूया. जर सगळे आली आम्ही निघालो लगेच. लेट्स गो. बरोबर 10 वाजलेले आहेत. हो, आणि गाड्या इथे थांबवलेल्या आहेत. लँडस्लाइड झालाय. आय गेस लँडस्लाइड झालाय.
लँडस्लाईड झालेली आहे आणि आम्हाला थांबावं लागले आहे. काल याच दगडाखाली अश्विन, दीपक आणि अभि आमची वाट बघत थांबलेले आणि तो दगड आज खाली रस्त्यावर आहे. त्यामुळं असल्या रस्त्यावर थांबणं म्हणजे रिस्की काम आहे. आत्ताच झालं हे. मशिनरी नाही आहे म्हणजे अर्थात पडलेलंच असणार आहे. इथून आम्ही आता गाड्या आणि त्या साईडला मिलिटरीचे ट्रक पण आहेत. बघू आम्हाला वाट देतात का. एक जवान तिथं थांबवलाय आर्मीने. कुठल्या गाड्या पहिला सोडणार आता बघूया. मागं इकडं आर्मीच्या मोठ्या मोठ्या ट्रक्स येऊन थांबलेत. पॅक झालं. जस्ट 10 ते 15 मिनिटाचा आमचा 10 ते 15 मिनिटाचा फरक पडलाय, नाहीतर आपण पास झालो असतो. बघूया अजूनही. चला आम्हाला सोडलेला आहे. या पटना सगळी. आपला कॅम्पर आहे मागं. हो आर्मीच्या किती गाड्या येऊन थांबलेत बघा मित्रांनो होळीनं. आणि नेमका तो दरड कोसळलाय. हिशोबाने कुठली तरी बटालियन मूव्ह करत असेल. आता रोड हा थोडाफार जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत काय आम्हाला सोडतील असं वाटत नाही. तरी पण फॉर द बेस्ट. रोड चालू झाला की आपण पुढे सरकूया. पाच मिनिटातच त्यानं रस्ता क्लिअर केला. आणि आम्ही निघालो. रस्ता रुंदीकरणाचं काम चालू आहे. चलो हाच बॅड पॅच जो आम्ही अवॉइड करत होतो नाही, आणि तो बहुतेक आम्ही पार केलेला आहे टायमिंग मध्ये. पुढे आणि एक पॅच आहे, मशीन पण काम करत होतं. धौलीगंगा झाल्यावर हे आहे खोतीला. ते जयदादा वर एक ब्रिज दिसतो, कुणाचा आहे माहित नाही. हे आहे धारचुला.
धारचुलामध्ये आम्ही ब्रिज पास केला की धारचुलामध्ये पोहोचलो. आता आम्ही बरोबर पोहोचलेलो आहो. सर्वत्र चौक म्हणजे एक रस्ता जातोय धारचुलाला. इकडे धारचुला आहे, इकडे समोर आहे पित्तोरागड आणि आम्ही आलो ते इकडून धुलीगंगा पॉवर स्टेशन ना, कैलास मानसरोवर प्रवेशद्वार इकडं. आता आम्ही त्या चौकामधून नेपाळच्या दिशेने निघालेलो आहे. एकदा नेपाळ बाउंड्री क्रॉस करून यायचं असं सगळ्यांचंच मत आहे, म्हणून नेपाळच्या दिशेने निघालो. आणि जास्ती नाही, इथून किती 1 किलोमीटरवर लांब आहे फक्त. हे धारचुला गाव आहे. अच्छा, ही बॉर्डर आहे आय गेस. हो, गाड्या इथं लावून आम्हाला चालत तिकडे जायचं आहे. आणि मित्रांनो, आम्ही अशा तऱ्हेने पोहोचलेलो आहोत नेपाळच्या धारचुलामध्ये. वेलकम टू नेपाळ आपण बघू शकता. आणि हा ब्रिज आहे, या ब्रिजवरून आम्ही इकडे आलो. इकडं मार्केटमध्ये थोडस सहज म्हणून फिरायला म्हणून पुढे आलोय. बॅग किती सुंदर आहे बघ. इंडिया आणि आम्ही आहे नेपाळ. चला, आता आम्ही परत इंडियाकडे निघालो. बाकी काय आम्हाला घ्यावंसं वाटलं नाही. शेवटी जयदादांनी त्यांची पेटंटेड अशी केळी तेवढी घेतल्यात आणि आम्ही द्या एक द्या आले. बाकीचे पण आले. चला, एक केळ खाऊ आणि आपण परत गेलो. चला, आता आम्ही परत ब्रिजवरून इंडियामध्ये निघालेलो आहे. ही नदी जी इंडिया आणि नेपाळला वेगळं ठेवते, तिकडून वाहत येते. तिथं पुढं आहे भारत. चला, ब्रिजच्या मध्यापर्यंत आलोय. कॅमेरा बंद करतो. भारतामध्ये पोहोचलो. आणि बांधला आहे. नेपाळमधून आम्ही बाहेर पडल्यावर धारचुला गावात आलो. गावाचं नाव नेपाळमध्ये सुद्धा सेमच आहे. तिकडं फक्त दारचुला म्हणतात आणि भारतामध्ये धारचुला आहे. आणि परत आम्ही धारचुलामध्येच पेट्रोल टॉपअप करण्यासाठी आलो आहे. पेट्रोल टॉपअप करून आम्ही पुढे निघणार. रिटर्नच्या प्रवासातलं म्हणजे इकडूनच आम्ही आलेलो. जैल जीबी नावाचं गाव लागलं. आता इथून पुढचं गाव असेल आमचं ते ओखला. ओखल्यापासून ओखल्यामध्ये आम्हाला थांबायचं आहे. तिथून दुसरा रस्ता आहे.
तिथपर्यंत रस्ता सेमच आहे आमचा. इथून ओगला साधारण 20 किलोमीटर आहे आणि ओगल्यातून आम्हाला चकोरीचा रस्ता घ्यायचा आहे. ओगला मोड 8 किलोमीटर राहिले. आता आम्ही पोहोचलो ओगल्यामध्ये आणि होय आणि ओगल्यामध्ये बहुतेक आम्ही जेवायचा प्लॅन करतोय. ओगल्यामध्ये जेवण इथून चौकडी आहे 61 किलोमीटर. रुद्र धाबा इथं आम्ही आता नाश्ता केला आणि टाईम झाले 3:08 आणि आम्ही आता इथून चकोरीकडे निघणार. डीडी हाट 10 किलोमीटर. आम्ही चुकून तो चेकपोस्ट झाल्यानंतर आत उजव्या हाताला वळायच्या ऐवजी स्ट्रेट पितोरागडकडेच गेलो आणि जवळजवळ 7-8 किलोमीटर पुढे गेलतो. ह्याचा फोन आल्यावर परत आम्ही रिटर्न मागालो आणि आता बरोबर रस्त्याला लागलो. डावीकडे वळलोय चकोरीसाठी. इथून चकोरी आम्हाला 48 किलोमीटर दिसते. डीडी हाट चांगलं भलतंच मोठं दिसतंय गाव. म्हणजे आपल्याकडचं तालुका प्लेस असते ना मगासपासून त्याच गावामध्ये आत्ता कुठेतरी जरा बाहेर पडल्यासारखं वाटते. चांगलंच मोठं आहे. सगळा जंगल रस्ता आहे. डीडी हाट मध्ये रस्ता चुकण्याची शक्यता होती म्हणून आम्ही त्या गाडीला कॅम्परला पुढे ठेवलेलं कारण रस्ता त्याला प्रॉपर माहित होता. आता हा सिंगल लेन आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांनी गाड्या पुढे काढल्यात. जिथे शंका येईल तिथं आम्ही परत फारदर थांबू. पण शंका यायचं काम नाही आहे कारण रस्ता हा आता पुढे एकच दिसतोय. वा मस्त जंगल आहे. आत गारठा सुद्धा आहे. थल की तरफ जाना है मेरे ख्याल से. आपण जरा थांबूया. गाड्या येऊ देत. कोणीकडे जायचं कळू दे त्या हिशोबानं जाऊ. थलकडं आम्ही वळलेलो आहे. मगाशी मी सगळ्यांच्या पुढे होतो आता सगळी माझ्या पुढे गेली. ह्या माणसानं घाटात जास्ती ब्रेकिंग केल्यामुळं गाडीचा ब्रेक फेल झालेला आहे. नाही झाला व्यवस्थित. थंड झाल्यावर आता झालं व्यवस्थित. तोपर्यंत सगळ्याच गाड्यांना चेन लूप करून घेऊया म्हणून आम्ही थांबलो.
20 मिनिटाच्या ब्रेक नंतर आम्ही पुन्हा मार्गस्थ झालो मॉकी. म्हणजे आमचा गाईड सांगत होता या जंगलात तेंदुआ वगैरे येतात रोडवर संध्याकाळी अंधार झाल्यावर. चौकडी इथून अजून फक्त 35 किलोमीटर आहे आणि आम्ही आज दिवसा उजेडी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचणार आहे. नवानी बर्थी फॉल. अरे कुणीकडे जायचं आहे? अल्मोडा नाही हो, पण इथं कुठं थल नाहीच आहे की अल्मोडाकडेच जायचं. आता आम्ही पोचलेलो आहे थल मध्ये. थल मधून ब्रिज वरून पलीकडे थल. बेरीनाग. पाताल भुवनेश्वर किती होतं बघायचं राहिलं. बोर्ड होता तिथे. ट्री प्लांटेशन. मस्त गारगार सावली आहे आणि एका टर्नला असं होतं की समोरनं एकदम ऊन येतंय, पूर्ण ब्लाइंड झाल्यासारखं होतंय. गॉगल घालावं की काढून ठेवावं हेच समजत नाहीये. चौकडी अजून 11 किलोमीटर आहे. मस्त आहे ना. समोरनं डोळ्यावर सूर्य. चौकोडी अजून इथून 2 किलोमीटर आहे आणि
आम्हाला इथूनच पंचचुली दिसते. 5 शिखरं आहेत. मस्त दिसतात शिखरं. वा वा. हो, हे आता आमचं चौकडी गाव आलेलं आहे. चौकरी. आता इथं आमचं हॉटेल आहे, हॉटेल हिमशिखर. आम्ही ऑलमोस्ट हॉटेलला पोचलोय. इथेच कुठेतरी लोकेशन दाखवतंय. हे काय, हॉटेल हिमशिखर, हेच आहे हॉटेल. वा, हॉटेल तरी बरं दिसते. छान रूम मिळाली आम्हाला. खाली आल्या आल्या आहे. बाकीच्या दोघांची रूम, जयदांची रूम इकडची आहे आणि बाकीच्या तिघांची तिथली आहे. या तुम्हाला आमची रूम दाखवतो. टॉयलेट बाथरूम आहे इकडे आणि ही रूम. छान अशी रूम आहे. बाहेर पण